सातारा. सातारा म्हटलं की आठवते ती आपल्या स्वराज्याची राजधानी. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली आपल्या स्वराज्याची राजधानी. परंतु याच आपल्या राजधानीमध्ये एका 13 वर्षाच्या चिमुकलीवरती अत्याचार झाला आहे. तिचं आयुष्य संपवण्यात आलं आहे. आर्या 13 वर्षाची चिमुकली ही 7वीत शिकत होती. पण तिच्या वाट्याला असे काय येईल हे तिने कधी आयुष्यात कल्पना देखील केली नव्हती. एका नराधमाने तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विरोध केला म्हणून त्या नराधमाने तिच्यावरती जातं घालून अक्षरशः तिचा खून केला. जो आरोपी 2015-16मध्ये एका दिव्यांग मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याच्यावरती पोक्सोची केससुद्धा झाली होती, त्या दिव्यांग मुलीचा काही दिवसांनी संशयित मृत्यू देखील झाला होता. त्या जुन्या प्रकरणाचा सखोल तपास करणं गरजेचं होतं, पण तो तपास का झाला नाही याच्या खोलात आपण गेलं पाहिजे. पण आज एका चिमुरडीला त्याच्या याच हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. ज्या आरोपीने पुन्हा एकदा या 13 वर्षाच्या पोरीला आपलं शिकार बनवलं आहे आणि तिला जीवानशी ठार केलं आहे. साताऱ्यामधल्या सासपडे गाव आज न्यायव्यवस्थेतला आक्रोश करून न्याय मागतं आहे. पण खरंच तेव्हा या आरोपीला सोडलं असतं तर आज आर्या वाचली असते का? नेमकं काय चुकलं आहे सगळंच जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. आर्या ही 13 वर्षाची मुलगी 7वी इयत्तेत शिकत होती. तिचा या नराधमाने डोक्यात जातं घालून खून केला आहे. जो नराधम 2015-16 साली आरोपी म्हणून होता, तोही एका दिव्यांग मुलीवरती अतिप्रसंग केला होता म्हणून, परंतु नंतर तो जामिनावरती सुटला देखील. याच केसमध्ये आर्याच्या वडिलांनी ज्या अत्याचार झालेल्या दिव्यांग मुलीच्या कुटुंबाला आधार दिला होता, तोच राग डोक्यात ठेवून या नराधमाने या आर्याच्या मागावरती होता. आर्याच्या मागावर होता आणि एक वेळ अशी संधी पाहून त्याने आर्यावरती झडप घातली. दिवस होता 10 ऑक्टोबर. 10 ऑक्टोबर रोजी आर्या शाळेतून पेपर देऊन घरी आली. घरी आल्यानंतर घराला कुलूप होतं म्हणून आपल्या वडिलांकडून तिने चावी घेऊन आली आणि दरवाजा उघडून कपडे बदलले. याच संधीचा फायदा घेऊन हा नराधम घरात शिरला. नराधमाचे नाव आहे राहुल बबन यादव. घरात शिरल्यानंतर त्याने आर्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु आर्याने त्याला विरोध केला आणि एक लाथ मारली. याचा राग आला आणि त्याने शेजारी असलेले एक जातं तिच्या डोक्यामध्ये घातलं. आर्या रक्ताच्या थळोत्यात पडली. 4 वाजल्यानंतर आर्याचा भाऊ सार्थक शाळा सुटल्यानंतर घरी आला. घरी आल्यानंतर पाहतो तर काय, त्याची बहीण रक्ताच्या थरोळ्यामध्ये निपचिप पडली होती. त्याला खूप धक्का बसला. त्याने जाऊन आपल्या वडिलांना बोलवून आणले, का तर घरी कोणच नव्हतं. आर्याची आई शेंगा तोडण्यासाठी शेतात गेली होती. वडील आल्यानंतर वडिलांनी बघितल्यानंतर वडिलांना देखील धक्का बसला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. आर्याला तसंच उचललं आणि एका शेजारच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, परंतु आर्याची प्राणज्योत मावळली होती. तोपर्यंत आरोपी हा पसार झाला होता, लपून बसला होता, परंतु पोलिसांनी त्याला हुडकून काढलं. परंतु तोपर्यंत सासपडे गाव पूर्णपणे जनसागरामध्ये लोटलं होतं आणि आक्रोश चालू होता. सगळ्या गावाने आरोपीची घरावरती हल्ला केला, त्याचं घर उद्ध्वस्त केला. हा राग होता आरोपीला पूर्वीच्या केसमधून निर्दोष सोडल्यामुळेचा. लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा देखील विश्वास उडला होता. त्यावेळी जर ह्या आरोपीला अटक झाली असती, त्याला शिक्षा झाली असती, कदाचित आर्या आज आपल्यात असती. हाच प्रश्न घेऊन ही लोक न्यायव्यवस्थेला प्रश्न विचारत आहेत. परंतु आता या आरोपीने आपला सगळा गुन्हा कबूल केला आहे. पोलिसांची 2 पथकं या आरोपीची कसून चौकशी करत आहेत. एक पथक त्याचा मोबाईल तपासत आहे. याच्यामध्ये असं आढळून आलं आहे की आरोपीला पॉर्न व्हिडिओ बघायची सवय होती. त्याचा दिवसाचा 1.5 GB डाटा याच्यातच संपत होता. त्याची बायको तो दारू पित होता म्हणून त्याला सोडून गेली होती. आई अंथरुणाला खिळून होती आणि वडील वडाप चालवत होते. परंतु आता सासपडे गावातील लोकांचं एकच मत आहे की खटला फास्ट ट्रॅकवरती चालवावा आणि या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी. आता बघूया न्यायव्यवस्था याच्यावरती काय ॲक्शन घेते आहे. याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा. धन्यवाद.